आहे। मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली आहे। या धमकीनंतर मुंबई पोलीस आणि एटीएस पथकांना उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा सतर्क ठेवण्यात आलंय। घटनास्थळी श्वान पथक रवाना झालंय आणि तपास सुरू आहे। पुन्हा एकदा धमकी मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बची। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, पुन्हा एकदा ही धमकी आली आहे, त्यामुळे सतर्कता राहावं लागणार, गांभीर्यानं तर ही गोष्ट घ्यावी लागणार, त्यामुळे पुन्हा एकदा काय खळबळ? श्वेता, आपल्याला माहिती आहे काही अत्यंत महत्वाची आणि अतिसंवेदनशील जागा ज्यांना मानलं जातं त्यातलंच एक म्हणजे मुंबई उच्च न्यायालय, आणि याचमुळे या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेतलं जात आहे। अर्थातच आपल्याला हेही माहिती आहे की गेल्या अवघ्या काही दिवसापूर्वी दिल्ली आणि मुंबई या दोन उच्च न्यायालयात आलेली धमकी ही हॉक्स मेल असल्याचं स्पष्ट झालं होतं। त्याच्यानंतर जवळपास 3 तास कोर्टाचं कामकाज खोळंबलं होतं, पण तरीही या धमकीला गांभीर्याने घेण्यात आलेलं आहे। एकाच वेळेस त्या मेलचा, त्या फोनचा, त्या शोध घेणं सुद्धा सुरू आहे, पण त्याच वेळेस एटीएस असो, बॉम्ब शोध पथक असो, हे सगळेच जण या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एरिया जो आहे त्याची पूर्ण बारीक तपासणी आणि छाननी आता सुरू करण्यात आलेली आहे। नेमकं यातलं तथ्य काय हे जरी समोर लवकर येणार असलं तरीही अशा प्रकारची धमकी वारंवार येणं याचे संकेत काही योग्य नाहीये असं आपल्याला नक्कीच म्हणायला हरकत नाही। श्वेता, बिलकुल प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।